भागवद्गीता अध्याय 1 श्लोक 3 पश्यन्ता पांडुपुत्राणाम आचार्य महती चमूम युधा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. दुर्योधन म्हणतो, आचार्य पांडवांची मोठी सेना पहा. तुमच्या बुद्धिमान शिष्याच्या दृष्ट द्युत्याने हातून रचले. तव शिष्याने तुमच्याच शिष्याने. हा आरोप नाही, हा आठवण करून देतो घाव आहे. अहंकाराला थेट लढणं उत्तम नाही, तो नात्यामध्ये शस्त्र लपवतो. दुर्योधन थेट युद्धाबद्दल बोलत नाही, तो आधी आचार्यांच्या नात्यावर हात ठेवतो. अहंकार कधीही सरळ लढत नाही, तो आधी नात्यांचा वापर करतो. आपणही तेच करतो. थेट विचार नाही, तू माझ्या बाजूला आहेस का, आधी आठवण करून देतो. आपण किती जवळचे आहोत याची. जो स्वतःवर ठाम असतो तो लोकांना आपल्या बाजूला ओढत नाही. जो घाबरलेला असतो त्या नात्यांना ओझं बनवतो. गीता येथे हळूच उघड करते, जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा आपण इतरांच्या नात्यावर आधार ठेवतो आणि तिथेच निर्णय कमकुवत होऊ लागते.